गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या टिप्स. टिप नंबर 1. डोक्यात जास्त कोंडा होत असेल तर दहीमध्ये थोडा लिंबाचा रस मिक्स करून अंघोळीपूर्वी केसांना लावा, कोंडा दूर होईल. टिप नंबर 2. रात्री झोपायला जाण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्यात धुण्याची सवय लावा. त्यामुळे सुरकुत्या मुरुमापासून बचाव होतो आणि चेहरा टवटवीत व चमकदार होतो. टिप नंबर 3. चेहऱ्यावरील पिंपल्स किंवा मुरुम डाग घालवण्यासाठी बटाट्याचा किंवा टोमॅटोचा रस काढून कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. 5 मिनिटे मसाज करून चेहरा स्वच्छ धुवा. त्यामुळे त्वचा मुलायम होऊन डाग नाहीसे होतात. टिप नंबर 4. व्हिटॅमिन सी ने समृद्ध असणाऱ्या पदार्थांच्या सेवनाने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्याचबरोबर दात आणि हिरड्यामधून होणारा रक्तस्राव देखील रोखता येतो. यासाठी आहारात संत्री, गाजर, चेरी, आवळा, मोसंबी आणि लिंबू यांचा समावेश करा. टिप नंबर 5. महिलांनी शरीरासोबत आपल्या त्वचेची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. आपले सौंदर्य आणि फिटनेस हीच आपली प्राथमिक ओळख असते आणि त्यानेच आपण चारचौघात आकर्षित उठून दिसतो. टिप नंबर 6. महिलांनी कधी छोट्या छोट्या दुखण्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, कारण काही वेळा ही दुखणे मोठ्या मोठ्या आजाराचे रूप घेऊ शकतात. टिप नंबर 7. मान दुखण्याकडे योग्य वेळी लक्ष देऊन उपचार करून घ्यावा. टिप नंबर 8. शिळे अन्न खाणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते. शिळ्या अन्नाच्या सेवनाने शरीराला कोणत्याही प्रकारचे पोषण मिळत नाही. त्यामुळे जितकी अन्न शिजवणे गरजेचे आवश्यक आहे तितकेच अन्न शिजवा. अन्न कमी पडले तरी चालेल, परंतु शिळे अन्न खाऊ नये. हे अन्न खाल्ल्याने शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे आजार जडतात. जेवण शिल्लक राहिलेच तर प्राणी पक्ष्यांना ते खाऊ घालावे. टिप नंबर 9. आजकाल वेगवेगळ्या जीवनशैलीमुळे आजार खूप वाढलेत. हार्ट अटॅक, शुगर, कोलेस्ट्रॉल हे आजार वाढत आहेत. म्हणून आजार पूर्णपणे संपवण्यासाठी शेवग्याच्या पानांचे सेवन किंवा त्यांची पावडर स्वरूपात तुम्ही घेऊ शकता. हा उपाय घरगुती रामबाण उपाय आहे. त्याचा काही साईड इफेक्ट नाही, पण फायदे भरपूर प्रमाणात आहेत. म्हणून याचे सेवन आहारात करा. त्यामुळे तुम्ही नेहमी तरुण राहता. टिप नंबर 10. लसूण आणि कच्चा कांदा देखील रक्त पातळ करण्यास मदत करतात. टिप नंबर 11. आंबा खाल्ल्यावर हे पदार्थ खाल्ल्याने पोटात प्रचंड दुखू शकते. म्हणून आंबा खाताना किंवा आंबा खाल्ल्यानंतर दही, लिंबू, तिखट पदार्थ आणि कारले, संत्री हे पदार्थ अजिबात खाऊ नका. टिप नंबर 12. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही. ज्वारीमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटोकेमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात. टिप नंबर 13. ज्यांच्या घराजवळ लिंबाचे झाड आहे तेथे डास येत नाहीत. टिप नंबर 14. डाळिंबाचे सालेपासून बनवलेला चहा प्यायल्याने सर्दी असेल तर ती लवकर बरी होते. टिप नंबर 15. पुदिनाच्या पाण्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम आणि कोमल बनतो. टिप नंबर 16. केसांची लांबी वाढवण्यासाठी आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळून केस आणि केसांच्या मुळांना मसाज केल्याने केसांची लांबी दुपटीने वाढते. केस लांब आणि दाट होण्यासाठी मोहरीचे तेल दुधात मिक्स करून केसांना लावावे. टिप नंबर 17. गुळाचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढत नाही. टिप नंबर 18. रोज बसून झाडू मारल्याने महिलांना पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. टिप नंबर 19. जेवणात कारल्याचा समावेश करा. याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. टिप नंबर 20. नेहमी रोज रात्री 1 ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद टाकून पिल्याने कॅल्शियमची कमतरता दूर होते. टिप नंबर 21. रोज 1 चमचा मेथी दाणा खाल्ल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो. टिप नंबर 22. जे लोक रोज सकाळी टोमॅटो खातात त्यांचे केस लवकर पांढरे होत नाहीत. टिप नंबर 23. सकाळी भिजवलेले हरभरे व शेंगदाणे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, स्नायूमध्ये ताकद येते. टिप नंबर 24. चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी दही, बेसन, हळद, मध लावून ठेवा.
20 मिनिटांनी चेहरा धुवून टाका. दिवसभर तुम्हाला चेहरा ग्लोईंग वाटेल आणि चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होईल. टिप नंबर 25. दिवसभर जर बसून काम असेल तर त्यांनी दिवसभर थोडा तरी वॉक करायला हवा. टिप नंबर 26. किडनीचा आजार असल्यास अजिबात उभे राहून पाणी पिऊ नये. टिप नंबर 27. चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी आणि स्किन टाईट होण्यासाठी रोज रात्री झोपताना चेहऱ्यावर ॲलोवेरा जेलने मॉलिश करा. टिप नंबर 28. एका कांद्याचा रस काढून केसांच्या मुळाशी अर्धा तास लावून ठेवा व नंतर केस धुवा. यांनी तुमची केस गळती थांबेल. टिप नंबर 29. दिवसा झोपताना उजव्या कुशीवर आणि रात्री झोपताना डाव्या कुशीवर झोपल्याने शरीराला थकव्यामुळे होणारा त्रास कमी होतो. टिप नंबर 30. टोमॅटो सूपच्या सेवनाने वजन कमी होते. तसेच असे सूप डोळे आणि त्वचेसाठी फारच फायदेशीर ठरते. टिप नंबर 31. ज्या महिला जेवल्यावर लगेच झोपतात त्यांच्या पोटावरची चरबी वाढू लागते. टिप नंबर 32. ज्या महिलांना त्यांचे वजन कमी करायचे आहे त्यांना व्यायाम करायला जराही वेळ भेटत नाही अशा महिलांनी नियमितपणे ग्रीन टी, ब्लॅक टी व लेमन टी पिण्याची सवय लावावी. टिप नंबर 33. जर तुमच्या घरात उंदराचा वावर वाढला असेल तर पुदिना ठेचून दाराच्या प्रत्येक दरवाजाच्या कोपऱ्यात ठेवा. याने घरामध्ये उंदीर येणार नाही. टिप नंबर 34. जे लोक सकाळी रिकाम्या पोटी काकडी खातात ते लोक बाकीच्या लोकांच्या तुलनेने कमी आजारी पडतात. टिप नंबर 35. 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चिमटी खायचा सोडा टाकून पिल्याने पोटदुखी राहते. टिप नंबर 36. जेवणामध्ये कधीही वरून मीठ खाऊ नये. अधिक मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो. टिप नंबर 37. ज्या महिला हातानेच कपडे धुतात त्यांना डिप्रेशन येत नाही आणि पाठदुखी व कंबरदुखीचा त्रास होत नाही. टिप नंबर 38. तुम्हाला जर किडनी स्टोनची समस्या असेल तर नारळ पाणी घ्या. त्यामुळे इन्फेक्शन दूर राहते. टिप नंबर 39. त्वचेसंबंधी काही आजार असतील तर कोरफडीच्या जेलने मसाज करावा. टिप नंबर 40. रोज चेहऱ्यावर गुलाब पाणी लावल्याने रंग उजळतो. चेहऱ्यावरील डाग कमी होतात. टिप नंबर 41. रात्री अंधाऱ्या खोलीत झोपल्यामुळे नैराश्याचा धोका कमी होतो. टिप नंबर 42. रोज रात्री झोपताना आयब्रोवर व्हॅसलीन लावल्यास आयब्रोवरील केस दाट आणि चमकदार होतील. टिप नंबर 43. दररोज कोमट पाणी पिणाऱ्या व्यक्तीच्या हृदयाची व्हॉल्व कधी बंद होत नाहीत. टिप नंबर 44. जेवल्यावर पोट जड जाणवत असेल तर कोमट पाण्यात काळे मीठ आणि लिंबू मिसळून घ्यावे. आराम पडेल. टिप नंबर 45. जर तुमच्या टाचांना भेगा पडल्या असल्यास एका मेणबत्तीचे तुकडे करून त्यामध्ये मोहरीचे थोडे तेल किंवा खोबरेल तेल टाकून गरम करा. त्याने मिश्रण कोमट झाल्यावर भेगा पडलेल्या टाचावर लावावे. याने भेगा पडलेल्या टाचा लवकर बऱ्या होतील. टिप नंबर 46. भिजवलेले बदाम व अक्रोड खावे. त्याने हृदय निरोगी राहते आणि स्मरणशक्ती देखील वाढते. अक्रोड आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. टिप नंबर 47. जेवणावर गूळ खाणे खूप चांगले असते. दररोज कोणत्याही स्वरूपात गूळ खाल्ल्याने ॲनिमियाचा धोका कमी होतो. तुम्हाला आजच्या टिप्स कशा वाटल्या? आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.